लागा 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 तर जगातली सगळ्यात बुटकी म्हस ती पण आपल्या मान तालुक्यातली जिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे. तर आपण तिची आता पूर्ण माहिती घेऊया. चला. नमस्कार, मी अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. तर आताच 2 महिन्यापूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्वविक्रम केला होता. त्यामध्ये तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी नोंद झाली. आता राधाची विशेष म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, वजन 290 किलो, आता ती 3.5 वर्ष झालेली आहे. आतापर्यंत राधानं 19 कृषी प्रदर्शन केली. एका वर्षानंतर आपल्या वडिलांच्या लक्षात आलं की तिची काही उंची वाढत नाही. त्यामुळे मी वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शन संधी शोधत होतो. त्या संधीतूनच आपल्याला सोलापूर या ठिकाणी संधी भेटली. जो दावा होता जगातील सर्वात बुटकी म्हैस, त्यासाठी आपलं पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आलं 12 जानेवारी 2025 रोजी. त्यानंतर परभणी विद्यापीठातील कृषी प्रदर्शनानंतर आपण तिला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुरुवात केली. ते रेकॉर्ड आपल्याला 28 ऑक्टोबर 2025 राधाची जगातील सर्वात बुटकी म्हैस अशी नोंद झाली. राधा फक्त आपल्या मान तालुक्यापुरती मर्यादित राहिली नसून तिची आता ख्याती अख्ख्या जगभर पसरलेला आहे. विशेष म्हणजे रशियावरून पत्रकार रशियामध्ये तिची न्यूज लागलेली आहे. जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अगोदर तब्बल 55 लाख रुपयाची मागणी झाली. आणि महत्वाचे म्हणजे आता कालपर्यंत तिचे 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे. आपल्या एक वडिलांची कशी इच्छा आहे, घरची लक्ष्मी असल्यामुळे आपल्याला विकायचं नाही आणि जे रिसर्च चालू आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्येच तिचं चालू ठेवायचं आहे. जगातली सगळ्यात बुटकी म्हस म्हणून राधाचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि जवळजवळ 19 प्रदर्शनात, प्रत्येक प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून तिला प्रमाणपत्र आणि सर्टिफिकेट मिळतंय, ट्रॉफ्या मिळाल्यात. हे फक्त 1 ते 1.5 वर्षाच्या कालावधीत हे सगळं झालेलं आहे. तर ही राधा ही फक्त किती वर्षाची? 3.5 वर्षाची. 3.5 वर्षाची आहे आणि एवढ्या कमी वेळात तिनं इतकं सगळं कमवलंय. तर जगातली सगळ्यात बुटकी म्हस हे खास आकर्षण आहे आणि यासाठी आज आम्ही इथं तिला भेट द्यायला आलतो. तर असेच व्हिडिओ बघत राहा आणि राधाच्या पूर्ण माहितीचा व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलला टाकलाय, ब्लॉगर ऋषा म्हणून. खाली त्याची लिंक दिली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि एकदा राधाला भेट द्यायला नक्की या. धन्यवाद. धन्यवाद.